Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. कोणाचा पडा भारी पडेल यावेळेस? त्यावेळेस तर शिंदे साहेबांचा. पारडा तर कोणता भारी पडणार नाही आहे सर, फक्त एकूण एकाचे मतं खातल्या जाणार याबद्दल. ओरिजिनल सेना शिंदे साहेबांची शिवसेना. तिसरा उमेदवार येऊ शकतो दोन्ही सेनेच्या भांडणात. प्रतापराव जाधव साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. विकास कामाचं झिरो होतं, लोकांच्या फार नाराज्या होत्या, पण त्यावेळेला मोदी लाट म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडून येण्याची 100% शाश्वती आहे. येणारा खासदार चांगला असावा, आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे. जिल्ह्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जे काही आमच्यासारखे जे यंग युवक आहेत यांच्यासाठी रोजगाराचं केलं पाहिजे. वैद्यकीय व्यवसाय करायला पाहिजे. आपल्या MIDCचे प्रकल्प मोठे मोठे प्रकल्प आणायला पाहिजेत आणि शेतीविषयी बाकीचे प्रश्न. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात इंडस्ट्री झाली पाहिजेत आणि या जिल्ह्याची बेकारी हटली पाहिजे असा खासदार पाहिजे. विकास कामापेक्षा आपल्याला जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी राहील, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित कशी ठेवू शकतो आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीवर तुमचं काय मत आहे? मोदीच येणार. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदींनी काही केलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री कोण असतो हे माहीत नव्हतं पहिले लोकांना. मोदी साहेब आल्यापासून माहीत झालं की प्रधानमंत्रीचे हे कामं असतात, या परमिशन असतात. मोदीचं एक नंबर काम आहे सर, काहीच चिंता नाही. तापमानासोबत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे तापमान वाढत आहे. आपण सध्या आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्ह्यात येथे उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार घोषित केलेला आहे नरेंद्र खैरे नावाने. तसेच एकनाथ शिंदे यांनी चौथ्यांदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना संधी दिलेली आहे. पण बुलढाणेकरांच्या मनात आपला खासदार कसा असावा, मागच्या खासदाराने काय विकास कार्य केलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत चला आपण बुलढाणाकडची बोलणार आहोत. सध्या बुलढाणा जिल्ह्यात दोन सेनेमध्ये लढत आहे, एक उद्धव सेना आणि एक शिंदे सेना. तुम्हाला काय वाटतं कोणाचा पडा भारी पडेल यावेळेस? त्यावेळेस तर शिंदे साहेबांचा. शिंदे सेना की त्यांचे विकास कामं, रस्ते आणि आता त्यांनी ते रेल्वेचा मुद्दा उठवला त्याच्याबद्दल प्रतापराव जाधवनी. हा रेल्वेचा मुद्दा तुम्ही म्हणतो उठवला. हा रेल्वेचा मुद्दा नियर अबाउट 25-30 वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी म्हणतोच की आम्ही याला सॉल्व्ह करू. पण तुम्हाला वाटतं का तो अजून सॉल्व्ह झाला किंवा होणार? होणार. होणार. मुख्य प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीवर तुमचं काय मत आहे? मोदीच येणार. इथे काही लोक उन्हाचा म्हणजे उन्हापासून वाचायचं आहे आणि काही रसंतीचा आस्वाद घेत आहे. आपण त्यांना विचारणार आहोत का बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कसा असावा. सांग दादा, बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार कोण आहेत आणि त्यांनी कोणते विकास कार्य आतापर्यंत केलेले आहेत? आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आहे आणि आतापर्यंत त्यांचे काहीच कामं झालेली नाही. आणि मी बुलढाणा जिल्ह्यातील देवपूर या गावातील आहे. आमच्या गावामध्ये अजून 10 वर्षापासून अजून एकदा पण ते आमच्या गावामध्ये आलेले नाही. आणि त्यांच्याकडून अजून आम्हाला कोणतीही म्हणजे कोणतंच काही मिळालं नाही. आणि आम्हाला आमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा त्यांच्यामुळे कधी झालेलं नाही आजपर्यंत. आणि आम्हाला रविकांत भाऊ तुपकर यांच्यासारखा नेता पाहिजे किंवा जो शेतकऱ्यांचं चांगलं करेल असा नेता पाहिजे. आणि प्रतापराव जाधव साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. आम्हाला एकच नेता आवडतो, फक्त रविकांत भाऊ तुपकर सध्या शेतकऱ्यांचा. बरं, उद्धव ठाकरे सेनाचे नरेंद्र खेडेकर एक उमेदवार आहे आणि शिंदे सरकारकडून शिंदेकडून हे आपले प्रतापराव जाधव. कोणाचा पडला तुम्हाला वाटतं का म्हणजे भारी राहील म्हणून? सध्या तरी म्हणजे आमच्या भागात तरी आम्हाला वाटतं की पूर्ण आपल्या बुलढाणा जिल्ह्यात रविकांत भाऊचाच पडदा जरा थोडी भारी राहील. आणि यांचं नरेंद्र खेडेकरांचं साहेबांचं काम समजा चिखली साईडला चांगलं आहे, पण आमच्या साईडला थोडं कमी होतं. त्याच्यामुळं आम्हाला एवढं म्हणजे माहिती आहे जालिंदर बुधवत यांच्यासोबत असताना ही थोडंफार माहिती आहे, पण रविकांत भाऊ तुपकर तर जास्त राहील. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीबद्दल काय म्हणाल? नरेंद्र मोदीबद्दल तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच बोलतो. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदींनी काही केलं नाही. वार्षिक 6,000 भेटतात ते वार्षिक 6,000 देतात महिन्याचे, पण आमच्या पिकाला भाव नाही. त्याचा जर मोबदला पाहिला तर ते 6,000 रुपये म्हणजे 1 रुपया पण नाही आमच्यासाठी. तो नाही दिला तरी चालतो. आमच्या शेतीच्या मालाला भाव दिला पाहिजे फक्त, एवढी आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं का दोघांच्या सेनेपैकी कोणाचा पडा म्हणजे यावेळेस लोकसभेची म्हणजे भारी पडेल? नाही, पारडा तर कोणता भारी पडणार नाही आहे सर, फक्त एकूण एकाचे मतं खातल्या जाणार याबद्दल. या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. बरं, जे आपले खासदार होते विद्यमान खासदार जे आहेत आपले प्रतापराव जाधव हे 15 वर्षापासून खासदार आहेत. असं कोणचा विकास करायचा केलेला की तुम्हाला म्हणजे सांगावं वाटतं? सर, त्या माणसानं वैयक्तिक काहीच केलेलं नाही. फक्त तो एक लाठीच्या भरोशावर निवडून आलेला माणूस आहे. त्याबद्दल त्या माणसाबद्दल एक वैयक्तिक म्हणून काहीच हे सांगता येणार नाही, अशी खासियत म्हणून. येणाऱ्या खासदारापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे, त्याने आपण बुलढाणा जिल्ह्यात काय करावं?
सर एक जिल्हा म्हणून एक दिसला पाहिजे की बुवा जिल्हा आहे. आम्ही आतापर्यंत तर खेड्यातच वापरत होतो, सरळ सरळ सांगतो. आणि खासदार म्हणून आम्हाला कोणत्याही सुविधा अजूनही खेड्यात दिसला नाही माणूस. मागील 15 वर्षापासून प्रताप जाधव एक खासदार आहेत बुलढाण्याचे. त्यांनी असा कोणता विकास कार्य केला जे तुम्हाला वाटतं की ते उल्लेखित करावं किंवा ते सांगावं आम्हाला? काहीच नाही उल्लेखनीय, काही सांगता येणार नाही. बरं, येणाऱ्या खासदाराकडून तुमची काय अपेक्षा राहील? येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा आहे की त्यांनी या जिल्ह्यातली बेकारी हटवली पाहिजे. सर्वात मोठा प्रश्न आहे बेकारीचा. बेरोजगार तरुण आहेत, जिल्ह्यात इंडस्ट्री नाहीत, ठराविक ठिकाणी इंडस्ट्रीज आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात इंडस्ट्री झाली पाहिजेत आणि या जिल्ह्याची बेकारी हटली पाहिजे, असा खासदार पाहिजे. बरं, बुलढाणा जिल्ह्यात 2 सेनामध्ये लढत आहेत, एक उद्धव सेना आणि एक शिंदे सेना. तुम्हाला काय वाटतं कोणाचा पडा भारी पडेल? नाही, मला असं वाटतं दोन्ही सेनेत तिसरा कोण निवडून येईल. दोन्ही सेनेच्या उमेदवारापैकी जे तिसरे 2-3 उमेदवार उभे राहणार आहेत, ते तिसरा उमेदवार येऊ शकतो दोन्ही सेनेच्या भांडणात. एक लहान व्यापारी आपल्यासोबत आहे, तो रसवंती चालवत आहे. त्याला पण विचारू का येणारा खासदार कसा असावा किंवा जे विद्यमान खासदार आहे प्रतापराव जाधव त्यांनी काय विकास कार्य केलेलं आहे. सांग मित्रा, सध्या जे आपले खासदार आहेत प्रतापराव जाधव यांनी काय विकास कार्य आपल्या बुलढाण्यासाठी केले? त्यांनी तर आतापर्यंत तसं कळते मला, तर आतापर्यंत काही वाटलं नाही त्यांनी की काम केलं आहे म्हणून. आता आमचे आमदार संजय गायकवाड यांनी आतापर्यंत जसं कळतं मला तसं त्यांनी भरपूर कामं वगैरे केली. त्यांनी स्पोर्टवाल्यांसाठी वगैरे सर्व गोष्टीसाठी केली, तर त्यांनी कामं वगैरे चांगली केलेली आहेत त्यांनी. तर येणारा खासदार आम्हाला हेच वाटतं की आमचे धर्मवीर संजीव गायकवाड आम्हाला वाटते. बरं, शिंदे सरकार, शिंदे सेना आणि उद्धव सेना यात बुलढाणा जिल्ह्यात कोणाचा पाडा भारी वाढेल? कोण म्हणजे शक्यता आहे? शिंदे सरकार. शिंदे सरकार हो, म्हणजे प्रतापराव जाधव पण येणार. प्रताप जाधव आता एवढं काही राजकारणामधलं काही आपल्याला काही एवढं काही कळत नाही. शिंदे सेनेचा प्रतापराव जाधव उमेदवार आहेत ना, हां ते येतील ना. पण तसं तर आम्हाला आमचे धर्मवीर संजीव गायकवाड पाहिजे आमदार खासदार सांगतात. नरेंद्र खेडेकर यांना महाविकास आघाडी यांनी आपला प्रत्याशी म्हणजे घोषित केलेला आहे. त्यांचा अभ्यास आणि नरेंद्र खेडेकर हे न्यू एंट्री आहे. नरेंद्र खेडेकरला कितपण हा म्हणजे निवडणूक भारी जाणार आहे? नरेंद्र खेडकर साहेबांना निवडणूक भारी जाणार नाही, कारण ते ऑलरेडी प्राध्यापक आहेत आणि त्यांनी विचारधारेला मान्य केलेला आहे. कारण त्यांची आयडिओलॉजी हे महापुरुषांप्रती बांधिलकी आहे आणि इतरांची जी आहे सांप्रदायिक तत्वाला अनुसरून आहे. आजच्या परिस्थितीला अनुसरून हे अपेक्षित नाही आहे. त्यामुळे जे आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांप्रदायिक ताकद विरुद्ध ज्याला आपण सेक्युलॅरिझम म्हणतो, धर्मनिरपेक्षता, ही सरळ लढत या वेळेला दिसणार आहे. आणि माननीय प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर यांचा मोठ्या अंतराने विजय होणारा एवढं मी या वेळी ठामपणानं सांगू शकतो. बुलढाणेकर म्हणून तुम्हाला काय असं काय वाटतं, येणारा जो खासदार आहे त्याच्याकडून काय अपेक्षा की ज्याने आपल्या जिल्ह्याचं नाव चांगलं केलं पाहिजे, असं काय विकास कार्य केलं पाहिजे? माननीय खासदारांना मी या ठिकाणाहून विनंती अशी करणार आहे की विकास काम, आता हे बघा, विकास कामापेक्षा आपल्याला जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी राहील, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित कशी ठेवू शकतो आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये, हे अत्यंत याला प्रायोरिटी देणं फार गरजेचं आहे. विकास 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 तर आपण कधी करत असतो, विकास कधी दिसत नाही, कधी गुम होत होतं. तर त्याच्यामुळे आपण ज्या मेंबर ऑफ पार्लमेंट आपण म्हणतो, हे देशाला दिशा देणारं आहे. तर त्याच्यामुळे माननीय प्राध्यापक साहेबांना मी अशी विनंती करेल की आपण सांप्रदायिकतेच्या भावनेतून न लढता याला धर्मनिरपेक्षतेच्या अँगलने घ्यावं आणि तोच एजेंडा ज्याला आपण म्हणतो तो राबावा. आता काय नाही, म्हणजे बाहेर देशातल्या काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणल्यात त्यांनी, बरेचसे असे गोष्टी आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री कोण असतो हे माहीत नव्हतं पहिले लोकांना. मोदी साहेब आल्यापासून माहीत झालं की प्रधानमंत्रीचे हे कामं असतात, या परमिशन असतात, बऱ्याचशा गोष्टी आता विकासाच्या. सध्या बुलढाणा जिल्ह्यात जो लोकसभा निवडणुकीचा पिक्चर आहे तो 2 सेनेमध्ये फाईट दिसत आहे. आपल्याला काय वाटतं की म्हणजे शिंदे सेनेचा प्रत्याशी किंवा उमेदवार जिंकेल किंवा उद्धव सेनेचा? तसं तर बघायला गेलं तर आता ॲक्युरेट आपण सांगू नाही शकत, पण शिंदे गटाची शक्यता आहे जिंकू शकतो. आपले जे खासदार, विद्यमान खासदार आहे प्रतापराव जाधव, हे मागील 15 वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहे. असं कोणता विकास करायचं जे तुम्हाला वाटतं उल्लेख करावा त्याचा? आता रिसेंटली ते रेल्वेचं, बुलढाण्यामध्ये रेल्वे येणार आहे. हा मुद्दा मागील 25 वर्षापासून नाही, पण आता अप्रुव्हल आलं ना त्याला. अजून दुसरं तसं काही विशेष काही नाही अजून सांगतो. जिल्ह्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जे काही आमच्यासारखे जे यंग युवक आहेत यांच्यासाठी रोजगाराचं केलं पाहिजे, ही माझी पर्सनल स्वतःबद्दल. बुलढाणा जिल्ह्यात 2 सेनेमध्ये लढत आहे. हां,
एक शिंदे सेना आणि एक उद्धव सेना कोणाचा पडला किंवा कोणाचा प्रत्याशी किंवा उमेदवार जिंकून येईल असं आपल्याला वाटतं? शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडून येण्याची 100% शाश्वती आहे. प्रतापराव यादव मागील 15 पासून आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत. विकास कार्याबद्दल थोडी माहिती द्या. त्यांच्या विकासाचं एकदम चांगलं आहे बुलढाणा जिल्ह्यात, त्याच्याच आधारावर ते निवडून येणार आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं असेल वाटतं? हां, शेतकऱ्यांसाठी काय केलं असेल? शेतकऱ्याचं ते कर्जमाफी आहे ती चालू आहे ना. प्रतापराव यादवनी काय केलं? त्या शेतकऱ्यासाठी नाही अजून काही, पण विकासाचे कामं चांगलं आहे प्रतापराव जाधवची. अजून प्रतापरावकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? प्रतापराव जाधवकडून हेच आहे की बाबा बुलढाणा जिल्ह्याचा अजून याच्यापेक्षा चांगला विकास व्हावा, हीच अपेक्षा आम्ही त्यांच्यापासून बाळगतो. विकास व्हायला पाहिजे. एकनाथ साहेबांनी जे बंड पुकारलेलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून, प्रथमतः ते बेकायदेशीर आहे. कारण सुप्रीम कोर्टाने किंवा राज्यपाल महोदय कोश्यारी साहेबांनी सुद्धा त्यावेळेला असं सांगितलं होतं की जे शपथविधी दे गेलेला तो बेकायदेशीर आहे. जर का तो बेकायदेशीर आहे तर तेव्हापासून तर आजपर्यंत जे 2.5 वर्ष झाली, तर ते 2.5 वर्ष महाराष्ट्र सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि ते बेकायदेशीर असणाऱ्या सरकारने आजपर्यंतचे निर्णय हे पूर्णपणे बेकायदेशीर घेतलेले आहे. तरी असो विकास कामाच्या नावावर त्यांनी जे काही केलं जनतेला मान्य आहे. परंतु भोग घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट आपण ज्याला म्हणतो प्रतापराव जाधव साहेब, तर प्रतापराव जाधव साहेबांच्या बाबतीत 2014ला त्यांची विकास कामाचं झिरो होतं. लोकांच्या फार नाराजा होत्या, पण त्यावेळेला मोदी लाट म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. आणि 19मध्ये सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे केलेले आहेत. केवळ आणि केवळ लोकांना आश्वासनं देणे, गुमराह करणे आणि जो काय आता आपण म्हणू शकतो खोके वगैरे असो त्यांना. परंतु जर का त्यांना आता तिकीट मिळालेलं असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना जनता धडा शिकवेल आणि त्यांना गो बॅक करेल अशी मला पूर्ण आशा आहे. आणि जनतेने तशा प्रकारे करावं. आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांना विचारणार आहोत का बुलढाणा जिल्ह्यात जर येणारा खासदार कसा असावा, त्यांची काय अपेक्षा आहे. सांगा ताई, आपलं जे आता लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे, येणारा खासदार कसा असावा आपल्याकडे? चांगला असावा, येणारा खासदार चांगला असावा. आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे. आमचे पोरं एवढ्याले शिकून आमचे पोरं हमाल्या करून राहिलेत. एका मार्कानं हे होतात, ते पोलीस भरतीला गेले तर तिथून वापस येतात. गरीब लोकांना काय करा? हां, मराठ्याला पहिले आरक्षण भेटलं पाहिजे, सर्व्हिसा लागल्या पाहिजे गरीबाच्या लेकरायले. येणारा खासदार कोण, आपली काय अपेक्षा आहे? अपेक्षा चांगलंच असावं, चांगले कामं करावं, एवढं आपली अपेक्षा आहे. मग सगळ्या गोष्टीचं पद्धतशीर आरक्षण पाहिजे, मुलायला लेकरायला शिक्षणासाठी सगळंच. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात 2 सेनेमध्ये लढत आहे, एक उद्धव सेना आणि एक शिंदे सेना. कोणाचा उमेदवार जिंकून येईल असं आपल्याला वाटतं? शिंदे सेनाची शक्यता आहे आपल्याला. हां, आपले खासदार यांनी काय विकास कार्य केले आपल्याला वाटवते काय? आपल्या खासदारांना आपल्यासाठी चांगला विकास करेल, आणखी चांगला करावा ही इच्छा आहे आपली. आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार कोण आहे आणि त्यांनी काय विकास कार्य केलेले आहे? आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहे प्रतापराव जाधव. हे 15 वर्षापासून आमच्याकडे निवडणूक लढत आहे आणि तीनदाही निवडून आले भरघोस मतांनी भाजपवर. आणि त्यांचे आमच्याकडे काही एवढी प्रगतिशील नाही आहे. कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर असेल समजा तिकडे काही माहीत नाही त्यांच्या एरियामध्ये, पण आमच्या एरियामध्ये त्यांची काहीही उन्नती नाही आहे. पण सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यात 2 सेनामध्ये लढत आहे, एक उद्धव ठाकरे सेना आणि एक शिंदे सेना. कोणाचा उमेदवार जिंकून येईल आपल्याला वाटते? शिंदे साहेबांचा उमेदवार निवडून येईल आहे, म्हणजे प्रतापराव जाधव. हो, डबल येतील, निवडून येतीलच ना ते. कारण ते भाजप मोदीची लाटही चालू आहे, शिंदेची लाटही चालू आहे. शिंदेचे काम चांगले चालू आहे. आमचे गायकवाड साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत बुलढाणा शहरामध्ये. गायकवाड आमदार आहेत ना? हो, पण त्यांनी कामं केले ना, म्हणजे शिंदे साहेबाच्या माणसांनीच कामं केलेलं असं होते ना. आणि त्यांची युती असल्यामुळं ते येणारच. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षा हीच आहे, या निवडून यावं, भाजप सरकार व्हावं. मोदींचं काम कसं आहे? मोदीचं 1 नंबर काम आहे सर, काहीच चिंता नाही. सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जे लढत होणार आहे ते 2 सेनामध्ये, एक उद्धव सेना आणि एक शिंदे सेना. आपल्याला काय वाटतं, कोणती सेना भारी पडेल, कोणत्या सेनेचा उमेदवार भारी पडेल यावेळी? ओरिजिनल सेना शिंदे साहेबांची शिवसेना प्रतापराव जाधव 2 ते 2.5 लाखाच्या फरकाने विजयी होतील. बरं, प्रतापराव जाधव यांनी 15 वर्षापासून आपले खासदार आहेत. कोणता एखादी विकास कार्य उल्लेख आपण त्याचा करणार? खासदार साहेबांनी आपलं समृद्धिमा मार्ग आणि रेल्वेचा जो खामगाव जालना रेल्वे मार्ग होता त्यांचा तर नेमकंच म्हणजे महाराष्ट्र शासनानं त्यांचा वाटा जो त्यांनी 50% उचललेला आहे. आणि आणि केंद्रानं 50% आणि त्याचं संरक्षण त्यांचं हे झालेलं आहे. आणि आता काही दिवसात काम सुरू होईल.
अजून प्रतापराव समजा निवडून आले तर काय अपेक्षा करणार तुम्ही, काय त्यांनी विकास कार्य आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी केलं पाहिजे? औद्योगिक व्यवसाय करायला पाहिजेत आपले MIDC चे प्रकल्प मोठे प्रकल्प आणायला पाहिजेत आणि शेतीविषयी बाकीचे प्रश्न. म्हणजे बुलढाणेकरांच्या मनात, कोणाच्या मनात उद्धव ठाकरेचे नरेंद्र खेडेकर जिंकून येतील किंवा प्रतापराव, काही लोकांनी प्रतापराव यांच्या विकास कार्याबद्दल आपली नाराजगीसुद्धा व्यक्त केलेली आहे. आता लवकरच निवडणूक होतील, चुनाव इथे होतील आणि रिझल्ट समोर येईल, तेव्हा नंतर कळेल की बुलढाणेकरांनी कोणाला आपली पहिली पसंती दर्शविलेली आहे. जका खान, बुलढाणा, मुंबई तक.